UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत थोड्याच वेळात अमित शहा JP नड्डांना भेटणार। महाराष्ट्रातील सत्ता स्थापनावर चर्चेची शक्यता। अमित शहा निरीक्षक म्हणून उद्या मुंबईत येणार। शहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी 2-2-1च्या फॉर्म्युलावरही चर्चा। 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे आणि 1 वर्ष अजित पवार गटाचा मुख्यमंत्री। महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचं मत। जागा जास्त असताना मुख्यमंत्रीपद सोडणं योग्य नसल्याची भूमिका, सूत्रांची माहिती। तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की मी पुन्हा उपोषणाला बसणार, जरांगेंची नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर टीका। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आग्रही। एकनाथ शिंदे महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार। मोदी शाह ठरवणार, तोच मुख्यमंत्री स्वीकारावा लागणार। मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री पदासाठी नवनिर्वाचित 5 अपक्ष आमदारांचा फडणवीसांना पाठिंबा। रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव मानेंसह रवी राणांची फडणवीसांच्या नावाला पसंती। जरी फडणवीस असले तरी तुम्ही 20 आहात, पुरुनोरा। उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित 20 आमदारांना कानमंत्र। मुख्यमंत्र्यांसह 20 मंत्र्यांचा शपथविधी होणार। भाजपचे 10 तर शिवसेना राष्ट्रवादीचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती। यापुढे थेट महायुतीत जायला हवं। युतीत नसल्यानं महायुतीच्या नेत्यांनी सहकार्य केलं नाही। मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंपुढे बैठकीत भूमिका। अजितदादांचे आमदार दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट। प्रतिष्ठान संदर्भात चर्चा, कुठलीही राजकीय बैठक नव्हती। पवारांच्या भेटीनंतर वळसे पाटलांची प्रतिक्रिया। रोहित पवार आणि अजित पवारांची कराडच्या प्रीतीसंगमावर भेट। थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बघ, दादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला। अजित पवार आणि रोहित पवारांचा कौटुंबिक करार झाला। कर्जत जामखेड मधील कटाचा बळी ठरलो। पराभवानंतर भाजपच्या राम शिंदेंचा मोठा आरोप। दादांची सभा झाली असती तर थोडं वरखाली झालं असतं। प्रीतीसंगमावरील भेटीतील दादांच्या मिश्किल टोल्यानंतर रोहित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांची सभा झाली असती तर रोहित पवार पराभूत झाले असते। भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांच्या उद्या बैठका। मातोश्री आणि वायदी चव्हाण सेंटरवर बैठका होणार। प्रमुख नेते करणार मार्गदर्शन। ठाकरे गटाकडून विधिमंडळ सचिवालयाला पत्र। विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडीचे नियम लिखित द्यावेत, ठाकरे गटाची सचिवालयाकडे मागणी। नाना पटोले आणि मल्लिकार्जुन खरगेंमध्ये निवडणुकीतील कामगिरीबाबत चर्चा। मी अजून राजीनामा दिला नाही, भेटीपूर्वी पटोलेंची प्रतिक्रिया। पराभवाची जबाबदारी एका व्यक्तीची नाही तर सामूहिक। पटोलेंच्या राजीनाम्याच्या चर्चांवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। सप्तशृंग गड घाट मार्ग 9 जानेवारीपर्यंत बंद राहणार। दरड प्रतिबंधक काम करण्यासाठी प्रशासनाचे आदेश। सकाळी 6 ते 11:30 वाजेपर्यंत मार्ग बंद ठेवण्याचा वेळ। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।